नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये मोमोज करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर याकरिता इथं मी जवळपास 1 ते 1.5 वाटी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये आपल्याला अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच तेल घालूया. तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मैद्याला छान घट्टसर भिजवून घ्यायचं आहे आणि जवळपास 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला याला छान मुरवत ठेवायचं आहे, रेस्ट करायला ठेवायचं आहे. नंतर आपण मोमोजसाठी काही भाज्या लागणार आहे. तर त्याकरिता इथं मी जवळपास पत्तागोबी आणि गाजर छान किसणीने बारीक किसून घेतला आहे. आणि नंतर आपल्याला मोमोजची चटणी करायची आहे. तर त्याकरिता 2 ते 3 टोमॅटो, 2 ते 3 लाल मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या कळ्या जवळपास आपल्याला 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये उकळत ठेवायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर अशा प्रकारे आपण शिजलेले टोमॅटो वगैरे साईडला ठेवून देऊया. मोमोजची स्टफिंग करण्याकरिता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये अद्रक, लसण आणि बारीक चिरलेला कांदा, अगदी बारीक किसलेला कांदा अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. अगदी पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण छान परतून घेऊया. आणि नंतर यामध्ये आपण किसलेला गाजर आणि पत्तागोबी ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. तर सर्व वस्तू पूर्णपणे आपल्याला ड्राय होईपर्यंत यामधला पाणी पूर्णपणे मुरेपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, मिसळून घेऊया. चला तर मग तुम्ही बघू शकता अगदी सर्व भाज्यांचा कलर छान चेंज झालेला आहे. अगदी कलर पिवळसर आलेला आहे. म्हणजे इथला पूर्णपणे पाणी ड्राय झालेलं आहे आणि भाज्या पण छान अशा मोकळ्या झालेल्या आहे. त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अगदी अर्धा चम्मच मिरी पावडर, अगदी 1 ते 2 चम्मच सोया सॉस, 1 ते 2 चम्मच टोमॅटो सॉस, पुन्हा आपण यामध्ये रेड चिली सॉससुद्धा घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालूया. पुन्हा सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि अगदी 2 मिनटं आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. तर ह्या भाजीला अगदी खूप जास्त प्रमाणात आपल्याला न शिजवता अगदी 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी थंड करायला ठेवून देऊया. चला तर मग इथं आपले सर्व मोमोजची स्टफिंग तयार आहे. आणि नंतर आपण जी मोमोजची चटणी करणार आहोत तर ती सर्व चटणी आपण मिक्सरच्या पात्रामध्ये पिसून घेणार आहोत. उकळत ठेवलेले सर्व साहित्य मी पात्रामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घालूया आणि त्यामध्ये काळा मीठ घालूया आणि आपल्याला अगदी याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त घट्टसर अशी आपली इथं मोमोज चटणी तयार आहे. नंतर आपण मोमोज करायला घेऊया. तर अशा प्रकारे अगदी आपल्याला छोटी लाटी घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो पुरीच्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जवळपास 1 ते 1.5 चम्मच आपल्याला तयार केलेले स्टफिंग भरायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदकच्या करतो त्याचप्रमाणे अगदी दुम्मट पाडत आपल्याला अर्धी बाजू ही दुम्मट पाडायची आहे आणि अर्धी बाजू ही प्लेन ठेवायची आहे. आणि जी दोन्ही बाजू एकमेकांना अगदी थोडा पाण्याचा बोट लावून आपल्याला असं पूर्णपणे छान त्यांना बंद करायचं आहे. आणि जी प्लेन बाजू आहे म्हणजे ज्या बाजूला कड्या पाडल्या नाहीत त्या बाजूला अगदी थोडं आतमध्ये प्रेस करून अशा प्रकारे मोमोजला आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे. तर जो आतमधला प्लेन भाग आहे त्याला अगदी हलकं दाबून अशा प्रकारे आपल्याला मोमोजचा आकार द्यायचा आहे. अगदी मस्त सहज मोमोज तयार होतात आणि झटपट पण तयार होतात. नंतर आपण एका प्लेटामध्ये तेल लावून घेऊया आणि तयार केलेले मोमोज आपण स्टीम करायला म्हणजेच उकळायला ठेवूया. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हे मोमोज उकळायचे आहे.
अगदी अजिबात घाई करायची नाही आहे. अगदी मोमोज उकळायला छान ठेवायचं, जेणेकरून मोमोज मस्त असे फुलल्या जातील आणि सॉफ्ट तयार होतील. तर अशा प्रकारे एकदम मस्त आपले झटपट मोमोज तयार झाले. अगदी घरगुती साहित्यामध्ये जास्तीचा तामझाम न करता आपले मोमोज तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.